हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु सद्गुरु बाप्पा, नमो सद्गुरु सद्गुरु बोधरूपा. नमो सद्गुरु सद्गुरु संत श्रेष्ठा, नमो सद्गुरु सद्गुरु तू वरिष्ठा. नमो सद्गुरु तू महाराज दादा, नमो सद्गुरु मूर्त तू प्रेम बोधा. नमो सद्गुरु भास्करा तेज पुंजा, नमो सद्गुरु श्रेष्ठ तू भक्त राजा. शरण शरण जिहानू. हनुमंता तू महाबली रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुबटा. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. विठ्ठल माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अतिशय गोड, सर्वांच्या पाठातला, अत्यंत लढिवाळपणे श्री पांडुरंगाकडे काहीतरी मागणारा असा अभंग आहे. तुम्हाला मला कल्पना आहे काय अभंगावर बोलण्याआधी मला या कार्यक्रमाबद्दल थोडीशी प्रस्तावना करणं मला थोडस महत्वाचं वाटतं. भारतातील आद्य अशी उद्योगनगरी, महाराज तुम्हाला मला माहित असणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातली पहिली उद्योगनगरी सुरू झाली ती जमशेदनगरला, आणि दुसरी उद्योगनगरी सुरू झाली ती आपल्या इथे किर्लोस्करवाडी. त्यामुळं भारतातील आद्य अशी उद्योगनगरी आणि महाराष्ट्रातील पहिली उद्योगनगरी तशा अर्थानं कुंडल आणि उपनाम किर्लोस्करवाडी, आणि त्याच्या शेजारी स्वामी रामानंद भारती यांच्या नावावर वसलेलं रामानंद.
आणि वैकुंठवासी ज्ञानेश्वरीचे थोर प्रवचनकार विठोबा उपळावीकर यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील चौथ्या वर्षातील चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा. उद्या कुणाची कीर्तन सेवा नसल्यानं तशा अर्थाने ही जागराची कीर्तन सेवा. आणि वारकरी संप्रदायाचा असा अलिखित नियम आहे, पहिल्या दिवशी रूपाचा किंवा नामाचा भंग घ्यावा. दुसरा, तिसरा, चौथा कुठलाही घेतला तरी कीर्तन करायला ती मोकळीच असते. पाचव्या दिवशी असा दंडक आहे की मागणी पराभंग घ्यायचा प्रयत्न करावा. आणि 6व्या दिवशी काल्याशिवाय काही पर्याय, 7व्या दिवशी काल्याशिवाय काही पर्याय. असा हा वारकरी संप्रदायाची जी काही विचार प्रणाली आहे, त्या विचार प्रणालीप्रमाणे आजचा तास हा जागराचा दिवस आणि ही 4थ्या वर्षातली कीर्तन सेवा. आणि ही एवढ्याशा, तसं म्हटलं तरी कुंडलपेक्षा छोटच असणारं रामानंदनगर गाव, आता छोट्याशा गावात सुद्धा इतका भव्य असा मंडप, व्यवस्थित अशी साऊंड सिस्टीम, व्यवस्थित अशी लाईट, असा सप्ताह करणं ह्या गावाची मानसिकता सुद्धा नसते. असं असताना सुद्धा आज असं मागणीचा दिवस आहे, आज काहीतरी देवाकडे मागावं अशा जागराचा नियम आहे. मला हे अल्प प्रमाण जरी वाटले ह्या सप्ताहाचं, तरी मला अशी मनापासून इच्छा वाटते की यंदा आपण या मंडळाचं 4थं वर्ष पार पाडलं. आज जागराचा दिवस आहे, आज मागणीचा दिवस आहे. आज आपण पांडुरंगाकडे एक मागणं मागू. यंदा आम्ही 4थं वर्ष पार पाडलं. तुम्हा सर्वांना या मंडळाचं 104वं वर्ष साजरं करण्याचं भाग्य मिळावं आपल्याला. आणि त्या 104व्या उत्सवामध्ये मागाय काय जाते, 400 टाळकरी असावे. आणि त्या 104व्या उत्सवामध्ये 40,000 श्रोते असावे. आणि त्या 104व्या उत्सवामध्ये 4,000 लोकांनी ज्ञानेश्वरी वाचायला बसावं. आणि त्या 104व्या उत्सवामध्ये 4 लाख लोकांना अन्नदान व्हावं. जी काय मी मागणी केलेली आहे त्याचा संदर्भ मी पुढे जोडणार आहे. पण आज मागणीचा दिवस आहे, देवाकडे काहीतरी मागावं असा नियम आहे संप्रदायाचा. त्या भूमिकेतून आज आपण हे मागणं मागितलं. आणि चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी मला विठोबांनांविषयी थोडस बोलू वाटतं. मी पत्रिका पाहिल्यावर माझे विठोबांनांचं नाव वाचलं. गेल्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये ज्ञानेश्वरीची आस्थेवाईक कुणी जर प्रचार केला असेल तर गेल्या शतकातलं आद्य नाव म्हणजे विठोबा उपळावीकर. तुम्ही आम्ही सोबते आपल्याकडे आर्थिक पाठबळ म्हणून साजरे करतो, पण विठोबा अण्णांनी उपळावी त्यांचं गाव, मला वाटतं तासगाव जिल्ह्यात आहे, तासगाव वरून 2 तासाच्या प्रवचनासाठी विठोबा अण्णांनी जवळपास 50 किलोमीटरचा प्रवास सायकलून केलेला आहे. विठोबा अण्णांची समाधी रेठरे बुद्रुक गावामध्ये, त्या समाधी स्थानावरही मी प्रवचन केलं होतं मागच्या उत्सवामध्ये. इतकं महत्वाचं काम विठोबा अण्णा उपळावीकरांनी केले. विठोबा अण्णांचं एक महत्वाचं काम सांगतो. तुम्हा आम्हाला आपलं घर सुधारवता येत नाही, सरकारला राज्य सुधारवता येत नाही, तरीही विठोबा अण्णांनी अख्खच्या अख्खं गाव, जे गाव बेरडमाची म्हणून ओळखलं जात होतं, ज्या गावात एक ही माळकरी हुडकून सापडणार नाही, ज्या गावाला ज्ञानेश्वरी म्हणजे काय माहित नाही, ज्या गावाला 7 वाजले की माणसं डुलत 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 यायची, 7 वाजल्यानंतर अख्ख्या गावात दंगा असायचा, असं बेरडमाची गाव, किल्ले मच्छिंद्राच्या गडाच्या पायथ्याशी बेरडमाची गाव आहे. त्या गावामध्ये विठोबा उपळावीकर आले आणि अख्खं गावच्या गाव विठोबांनाने माळकरी केली. ही ताकद विठोबांनांची आहेच. नीट ऐका, ही ताकद विठोबांनांची आहेच.
पण विठोबांनांच्या माग असणाऱ्या संत कृपेची ही ताकद आहे. विठ्ठल अख्खच्या अख्ख बेरडमाची नावानं गाव असणारं गाव विठोबांना तिथे गेले. त्या गावाचं नाव गावकऱ्यांनी बदललं, सज्जनमाची केलं. नामदेवरायांचं एक प्रमाण आहे, तुम्हाला सगळ्यांनाच पाहताय. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. या वचनाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठोबांना उकळावीकर आहे. कसं सांगतो, विठोबांनांच्या माग त्यांच्या घरात कुठलीही वारकरी परंपरा नाही, विठोबांनांच्या मागे कुठलीही ज्ञान परंपरा नाही. तरीही विठोबांनांनी केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरीच्या उपासनेनं भगवंताची कृपा संपन्नी होती. केवळ 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 आणि केवळ ज्ञानेश्वरीवर भाव. विठोबांना मागच्या दशकात साहजिक आहे, शिक्षण अगदी अल्प प्रमाणात. विठोबांना जेव्हा लहान होते, त्यांच्या गुरूंचं नाव मला सध्या आठवत नाही, जेव्हा लहान होते विठोबांना, तेव्हा त्यांच्या गावात एक महाराज आले होते आणि त्यांच्याकडे गेल्याने त्यांनी विचारलं, महाराज मला काहीतरी सांगा, माझं काहीतरी कल्याण होईल असं काहीतरी सांगा. महाराजांनी फार काय सांगितलं नाही त्यात. ते म्हणले, तुला वाचा येतंय का? नाही. मी एकच काम कर, ही ज्ञानेश्वरी हे तुला वाचा येत नाही ना, एकच काम करायचं, ही पोथी उघडायची, ज्ञानेश्वरीचं पान उघडायचं. विठोबांनांच्या गुरुचं नाव प्रल्हाद महाराज. त्यांनी सांगितले, एकच काम कर. काय कर? रोज ज्ञानेश्वरी पोथी उघडायची, ज्ञानेश्वरी उघडायची, फक्त आणि फक्त उघडायची, बघायची, बंद करायची, पोथी बांधायची, ठेवून द्यायची. एवढंच काम कर म्हणली, काही करू नको. आणि ती पोथी उघडता उघडता, ज्ञानेश्वरी उघडता उघडता विठोबांना वाचता येऊ लागली. आणि ते वाचता 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 विठोबांना फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीच वाचली. आणि शेवटच्या काळामध्ये, त्यांच्या साधनेच्या काळानंतर, विठोबांनांनी एक अल्पशिक्षित असणारा एक मुलगा ज्ञानेश्वरी बसल्या बसल्या 3 तास प्रवचन विठोबांना करत होता. कुठलीही ज्ञान परंपरेची शाखा विठोबांनांच्या मागे नव्हती, पण भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आम्ही रोज आता इथं ज्ञानेश्वरी वाचतो, वाचायचे म्हणून आम्ही वाचतो, पण भाव धोरण या कोणी वाचली असेल तर ती विठोबांनांनीच वाचली. आणि त्या संत कृपेचं, भगवंताच्या कृपेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठोबांना आहे. आणि त्यांच्या कृपेनं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आणि निरूपणाला अभंग श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा घेतलेला आहे. आणि निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाची जी काही विचार मीमांसा आहे, विचार पीठिका आहे, ती मांडणं मला महत्वाचं वाटतं. निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका मुद्द्याचा विचार करू. एक, आज जागराच्या दिवशी मागणीपर अभंग का घ्यावा आणि वारकरी संप्रदायाने हा दंड का ठरवलेला? वारकरी संप्रदायाचा असा अलिखित नियम आहे. मी मगाशी म्हटलंच, पहिल्या दिवशी रूपाचा अभंग घ्यावा, 6व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा. पण का घ्यावा? 6व्या दिवशी रूपाचा अभंग का नाही, पहिल्या दिवशी मागणीपर अभंग का नाही घेतलं तर कोणीही तुम्हाला काय म्हणणार नाही. पण असा अलिखित नियम असतो. येत वडील जे जे करीती तया नाम धर्मी. आपल्या वाडवडिलांनी काही आपल्याला एक पंथ घालून दिलेला आहे, तो फक्त डोळस बुद्धीने जर स्वीकारला तर त्याची विचार पीठिका आपल्याला कळते. त्या भूमिकेतून आज मागणीपर अभंग का, आम्हाला माहितीये, आधी बारकी पोरं उन्हाच्या जेव्हा सुट्ट्या लागतात मे महिन्याच्या, ते काय करते, आपल्या गावात थांबत नाही, मामाचं नाही मावशीचं गाव, आणि मामाच्या गावाला गेलं त्या बरोबर त्या मुलांना कळत असतं बरं का, कुणाकडे काय मागावं. त्या मुलाला माहित असते आपण आता 4थीत आहे, सुट्टी संपल्यानंतर आपण 5वीत जाणार आहे,
4थी पर्यंत गावात शाळा होती, 5वीला आता गावाच्या बाहेर आपल्याला जायला लागणार आहे. आपल्याला आता सायकल घेतली पाहिजे. त्याला माहित असत आपण टाचा घासला तरी आपला बाप सायकल देणार नाही. एक वही मागाय 2 दिवस लावतो म्हटलं सायकल आता माझं कॉलेजला जायला तर सायकल आणून देणार. त्यामुळे ती पोरग काय करतं माहितीये का, सुट्टी लागली बॅग भरत मामाच्या गावाला जाऊया. आणि मामाच्या गावाला गेलं ती अशी पूर्वतयारी करत, अशी रंगीत तालीम करत, 8-15 दिवस जी काय मामाच्यात राहणार आहे असा सज्जन पोरागत वागत, असं सज्जन पोरागत वागत. आजी म्हटली बाळा हे कर, बाळा लगेच सुटणार. मामा म्हणला बाळा चल दुकानात नाही आण, बाळा लगेच जाणार. बाळाला आधी ठोकून उठालो तरी जो बाळा उठत नव्हता तो बाळा ता म्हणले की ताक ओळखणार आणि आता पळायला लागला. का बरं? आजी म्हणते बाळा शहाणा झाला, आजा म्हणतो बाळा सुधारला, मामा म्हणतो बरं झालं बाळाला कळायला लागलं. 8 दिवस जातात, 15 दिवस जातात, मम्मी झपकून येतो बाळा परवापासून शाळा आहे आता या. माझी म्हणते आता बाळा जाणारच आहे. मग ती मामाला काय म्हणते माहितीये का, एवढा 8-15 दिवस पोरग राहिले जरा त्याला एक शर्ट बिर्ट घेऊन द्या. आपण रिकाम कुणाला पाठवत नाही आणि जावयाच्या पोराला तर अजिबात पाठवत नाही. अण्णाने एकदा गोष्ट सांगितली, डोसक्यात आलं म्हणून सांगतो. बायकांच्या फक्त 3च आवड. एक शान, ती जुन्या काळातल्या बायकांची सांगते बरं का, शान, दुसरं साय आणि तिसरं जावाय. बस या 3 गोष्टी थोडसा अवांतर होते पण गोष्ट आल्या म्हणून सांगतो. पहिलं शान, दुसरं साय, तिसरी म्हणजे जावाय. पहिल्यातल्या बायका काय करायच्या माहितीये का, तांबड फुटायच्या आधी उठायच्या आणि काय करायच्या, परड्यातलं जी काही शान आहे ते गोळा करून उकरड्यात टाकायचे. शेणाला काय किंमत आहे का? पण पहाटे 4ला उठणार, शेणाचे पाटे घेणार, शाण भरणार आणि उकरड्यात फेकणार. पोरगा म्हणतोय का गाय जरा उजडू दे तरी, उजाडल्यावर शान गोळा कर. ती म्हणती उजडूच तर बायका येत त्याला आणि शेणकोड थापाय घेऊन जात त्याला. पहिली आवड शान, दुसरी आवड शाय, दुधावरची शाय. एखादा पाहुणा बिवणा आला, घरात काय नसलं, पाहुणा म्हणतो भूक लागल्या काहीतरी दूध तरी वाढा आता राहू दे. मग ती काय करते माहिती का, भात घालते, विनाग्या खाली बसवा असो. आणि मग एखाद्या घरात पाहुणा आलेला असतो, आता 10 वाजले, त्या कशाला भाकऱ्या थापताय, पाहुणा म्हणतो असू दे दूध भात आहे तो वाडा, असू द्या, इकडे बघा इकडे बघा इकडे बघा, दूध भात आहे तो वाडा. मग ती माऊली काय करते, जो 4 घास उरलेला भात आहे खरडून काढते, पातेल्यात टाकते, चुलीवचं दूध असते ते घेते आणि ते दावायला पाहुण्याला दूध वाढते. आणि वाढताना कशी वाढते, शाय फुकते, शाय फुकते दूध वाढते. तिथंच जर तिचा पोरगा असता तर, तिथंच जर तिचा नवरा असता तर शाय अशी बोटाने ढकलणार, खरकट असलं तरी बोटाने ढकलणार, पण शाय वाढणार. आणि तिसरी आवड म्हणजे जावय. बस जावयाच्या पुढे बायकांना काही आवडू शकत नाही. एखादी आजारी पडलेली बाई तिला म्हणा उद्या जावं येणार आहे, खाटीवून उठल आणि लेकीला काहीतरी द्यायचं आहे म्हणून थापाय बसेल, बसणार आहे का असो. आणि मग म्हणते पुन्हा बॅक टू पॉइंट आहे, पुन्हा म्हणते आता उद्या बाया जाणार आहे, मामाचा त्याला काहीतरी कापड बिपड घेऊन ये. मग तो बाया काय म्हणतो माहितीये का, आय मला कापड बिपड काय नको, मग काय पाहिजे, मला सायकल पाहिजे. झाले का तो पोरगा आले, 8-15 दिवस राहिले,
ड्रेस पण नको म्हणते, सायकल पाहिजे म्हणते. सायकलीला तर एवढं पैसे नाही ती, द्यावी तरी पंचायत, न द्यावी तरी पंचायत. द्यायला तर पैसे नाही ती, न देऊन सांगता कोणाला. इकुलती एक लेक, इकुलत एक जावाय, इकुलत एक नातू. मग ती आई काय करते माहितीये का मामा, जी काय डेअरीत पैसा आहे ती डेअरीतली उचल घे, कुणाकडनं तरी उसणं घे, आणि जी काय 4-5 हजाराची सायकल आहे ती बाळाला घेऊन ये. ही बाया कावा मागतो माहितीये का, आल्या आल्या मागत नाही, जायाच्या दिवशी मागतो. बरोबर आहे का नाही? बरोबर जायच्या दिवशी मागणार, कारण त्याला माहित आहे आल्या आल्या पहिल्या दिवशी जर मागितलं, 10 वाजता आलोय, 12ची स्टिपा काढते मला घरला पाठवते तू. पण आता शेवटच्या दिवशी राहिली, एवढा आपण चांगलं वागलोय. आता जवळपास 6 दिवस झाला, तसं 4 दिवस झालं, 5 दिवस झाला आम्ही हा सप्ताह केलाय तुझ्यासाठी. आम्ही एवढ्या थंडीत सुद्धा काकड आरतीला उठलोय तुझ्यासाठी. रानातली कामावरून आम्ही प्रवचनाला आलोय तुझ्यासाठी. लवकर जेवून जीवावर गोंडा ठेवून मालिका बंद केल्या आणि कीर्तन ऐकायला आलो. एवढं आम्ही कष्ट घेतले, आता मागणार आहे आम्ही. आणि आपण काय मागायचं मागता, आपण मागून मागून काय मागणार आहे, ह्याच गोष्टीचा आपण विचार पुढे करणार आहे. आपण काय मागतो, 2 संत काय मागतात, आपलं मागणं कसं आहे, संतांचं मागणं कसं आहे, हा विचार आपण करणार आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे. आणि हा अभंगाकडे जर पाहिलं तर हा स्पष्टपणे मागणीपर अभंग आहे. आणि हा अभंग इतका प्रसिद्ध आहे, इतका प्रसिद्ध आहे की वारकरी सोडा, प्रत्येक मराठी माणसाला अभंग पाठ आहे. आचार्य अत्रेंनी म्हटलं होतं, ज्याच्या घरी नाही तुकारामांची गाथा, त्याच्या कमरड्यात हाना 2 लाथा. तुम्हाला सांगू, महाराष्ट्रातला कुठलाही मुलगा जन्माला येऊ दे, कुठलाही माणूस मरू दे, त्याला तुकोबरायांचं काव्य ऐकल्याशिवाय तो जन्म घेऊ शकत नाही, आणि तुकोबरायांचं काव्य ऐकल्याशिवाय तो मरू शकत नाही. इतका प्रसिद्ध हा अभंग आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. वारकरी संप्रदायाची जी काय उपासना पद्धत आहे, भजन पद्धत आहे, कीर्तन पद्धत आहे, त्या भजन पद्धतीच्या, त्या भजन साधनेच्या सांगतेला, कीर्तन साधनेच्या सांगतेला हा अभंग प्रत्येक वारकरी म्हणतो. हे चिदान देगा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि या अभंगाचं जर विहंग अवलोकन केलं तर तुम्हाला असं दिसून येईल, प्रस्तुत अभंगामधून तुकोबरायांनी देवाकडे काय मागणी केलेली आहे. हे चिदान देगा देवा म्हणून देवाकडे काहीतरी मागणी केलेली आहे, आणि न लगे म्हणून काही गोष्टींचा धिक्कार केलेला आहे असं दिसून येईल. पहिली जी 2 चरण आहेत त्यामध्ये तुकोबराने मागणं मागितले, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि 3ऱ्या चरणामध्ये न लगे म्हणून मुक्ती आणि संपदा हे देवा आम्हाला देऊ नको, पण त्या बदल्यात संत संग दे सदा अशी मागणी केलेली आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी देव आपल्याला दिलेल्या दानाबद्दल जो काही भोग देईल तो भोग भोगण्याची सुद्धा निश्चिंती दाखवलेली आहे. विठ्ठल तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. या अभंगाकडे जर आपण पाहिलं, तुकोबरायांनी आपल्या देवाकडे अत्यंत लढिवाळपणे काहीतरी मागणी केलेली आहे. देवा हे चिदान देगा. आपल्याला असं दिसून येईल तुकोबरायांनी काय काय मागितले, विचार करा. तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी संत संग दे सदा. माय बाप्पा, तुझं गुण गाण्याची आवडी माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. तुझा मला मात्र कधी विसर पडून देऊ नको.
आणि जे तुझे गुण गातात त्या संतांची संगत मला दे. या मागण्यांचा विचार केला. देवा तुझी संगत दे. देवा तुझा विसर पडून देऊ नको. देवा मला संतांची संगत दे. देवा तुझं गुण गाण्याची आवडी माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ दे. या मागण्यांचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल या मागण्यांमधून तुकोबऱ्याने दुसरं तिसरं काय मागितलं नाही. तुकोबऱ्याने प्रत्यक्ष देवच मागितले. विठ्ठल तुकोबऱ्याने दुसरं तिसरं काय मागितलं नाही. या मागण्यांमधून प्रत्यक्ष देवाचीच मागणी केलेली आहे. पुढचं वाक्य बोलू का? विठ्ठल मागण्यांचा जर विचार केला तर मागण्यांमधून असं दिसून येईल तुकोबरायाने देवाशिवाय काय मागितलं नाही. पुढचं वाक्य ऐका. तुकोबरायाने देवाशिवाय काय मागितलं नाही. तुम्ही आम्ही देव सोडून सगळं मागतो. विठ्ठल संतांनी देव सोडून सगळं नाकारलं. आपण सगळं स्वीकारलं. देव मात्र नाकारला. विठ्ठल सगळं नाकारलं. संतांनी देव स्वीकारला. आपण सगळं स्वीकारलं. देव मात्र नाकारला. आणि तुकोबरायांनी ह्या अभंगामधून प्रत्यक्ष देवाचीच मागणी केलेली आहे. आई बाप्पा तुम्ही आम्ही देवाकडे मागतो पण देवाला मागायला विसरतो. विठ्ठल सगळं देवाकडे मागितलं. देवाकडे जन्म मागितला. देवाकडे आयुष्य मागितलं. आयुष्य आहे म्हणून ऐश्वर्य मागितलं. ऐश्वर्य आहे म्हणून संपत्ती मागितली. संपत्ती आहे म्हणून घर मागितलं. घराला दार मागितलं. दाराला खिडकी मागितली. खिडकी आहे म्हणून भिंत मागितली. भिंतीला रंग मागितला. भिंतीवर कपाट मागितलं. कपाट आहे म्हणून भांडी मागितली. भांडी आहे म्हणून चूल मागितली. चूल आहे म्हणून अन्न मागितलं. अन्न आहे म्हणून भूक मागितली. भूक आहे म्हणून आरोग्य मागितलं. आरोग्य आहे म्हणून आयुष्य मागितलं. आयुष्य आहे म्हणून ऐश्वर्य मागितलं. ऐश्वर्य आहे म्हणून पत्नी मागितली. पत्नीसाठी पुत्र मागितला. पुत्रासाठी नातू मागितला. नातवासाठी गाडी मागितली. चैनीसाठी घोडा मागितला. एवढं सगळं मागितलं पण माय बाप्पा देवच मागायचं राहून गेला. विठ्ठल सगळं मागितलं देवालाच मागायचं राहून गेलं. उठता बसता ही दे ती दे ही दे ती दे. आईला उठता बसता आई ही दे आई ती दे आई ही दे. आई म्हणते बाळा किती रे मागशील किती रे मागशील किती रे मागशील. जरा तरी निवांत बसू दे. जरा तरी निवांत बसू दे. गोष्ट सांगतो. घरामध्ये 18-20 दारिद्र्य. 2 वर्षाचं लहान पोरग पदरात टाकून बाप दारू पिऊन मरून गेला. पण ती माऊली सुद्धा इतकी कणखर होती. वाघाचं दूध प्यायलेली. त्या माऊलीनं हाडाची काढ केली. त्या 2 वर्षाच्या पोराला वाढवला. पोरानं म्हटलं आई मला खाऊ दे. आईनं त्या रोजगाराला जावावं आणि देवाला पोराला खाऊ द्यावा. पोरानं म्हणावं आई मला पैसे दे. आईनं ठेवणीतले पैसे काढावे त्या पोराला द्यावे. होतं तेवढं सगळं दागिने त्या पोरासाठी मोडले. पोराला चांगला शिकवला. ते पोरग सुद्धा प्यायलेल्या दुधाला जागलं. उत्तमातलं उत्तम शिक्षण घेतला आणि चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला. कंपनीत नोकरीला लागला ना आईला फोन केला. आई तुझं स्वप्न आज पूर्ण झालं. तू माझ्यासाठी इतकं कष्ट घेतलंस. डोळ्याचा दिवा केलास. हाताचा पाळणा केलास. हाडाची काढ केलीस. माझ्यासाठी तू देह झिजवलास. एवढं कष्ट तू केलंस. आज तुझं स्वप्न पूर्ण झालं. आजपर्यंत मी तुला मागितलं पण आई आज तुझा दिवस आहे. काय मागायचंय ते मागा. जगातली सर्व सुख तुझ्या पायापाशी आणून हे सामर्थ्य आज तुझ्या पोरामध्ये. नीट आहे का माझा बाप्पा. आई काय म्हणाली माहितीये का बाळा तुझ्यासाठी मी किती कष्ट घेतले हे मला माहिती नाही पण देणाराच असशील तर एकच गोष्ट दे. मला गाडी नको. मला माडी नको. मला साडी नको.
देणार असलास तर एकच गोष्ट दे, मला विसरू मात्र नकोस विठ्ठल. मुलानं आईचा आठव केला, आईची कूस धन्य झाली. तस संतांनी देवाचा आठव केला, देवाची सुद्धा कूस धन्य झाली विठ्ठल. तुकोबराय म्हणतात तुझा विसर न व्हावा, काही होऊ दे तुझा विसर मला पडून देऊ नकोस. संतांनी देवाचा आठव केला, देवाची सुद्धा कूस धन्य झाली. पुढचं बोलू का? देवाला आपण का विसरू नये, कारण देव आपल्याला विसरला नाही विठ्ठल. तुम्ही आम्ही देवाला विसरतो का नाही सांगा, खऱ्यानं बोला. विसरतो का नाही? सकाळी गडबड असली तर आपण देवपूजा राहू दे म्हणतो, अशा वेळी सुद्धा काल तर आपल्याला बरं वाटतं, बरं झाला सुद्धा काय देवपूजा वाचली. कॅलेंडर बघितलं नाही तर आपली एकादशी चुकती का नाही महाराज? काम लागलं तर आपण वारी चुकवतो का नाही? घरात अडचण असली देवाला विसरतो, पण आपण देवाला विसरलो. संतांचा बोध सांगू का, देव आपल्याला विसरला नाही विठ्ठल. आपण देवाला विसरतो. अहो देवाचं जाऊ द्या हो, देवाला कधी पाहिला नाही त्याला विसरायचा प्रश्नच नाही. ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिला त्या मायबापाला किती आठवतो आपण सांगा बरं. पोरग शिकायला शहरात पाठवलं, दिवसभर काम करते पोरग दिवसभर शिकते. संध्याकाळच्या 7 वाजल्या, आईचा फोन आला, बाळा आलास का रे? बापाचा फोन गेला, जेवलास का रे? पोरग शहरात, आई बाप गावाकडे. पोरग दिवसभर कामामध्ये, त्याला आईचा आठवण आहे, त्याला बापाचा आठवण आहे. इकडं मात्र आई शेतात राहतो, बाप शेतात राहतो. पण 12 वाजले, का ग सोना जेवला असेल का ग? 1 वाजल्या, जेवायची सुट्टी झाली असेल का ग? 5 वाजले, आता त्याची कंपनी सुटली असेल बरं का, त्याचे कॉलेज सुटले असेल बरं का. 7 वाजले, फोन कर बरं, जेवलाय का बघ. पोरगा विसरला, मायबाप तेवढं मायबापाने लक्षात ठेवलं. तसं तुम्ही आम्ही विसरू, देव मात्र नाही विसरणार हो विठ्ठल. मातेची आचित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. किती आपण माय बाप्पाला तरी आपल्या किती लक्षात ठेवतो. आमच्या महाराज एक गोष्ट सांगायची बरं का, प्रसंग आला म्हणून सांगतो. आपले मायबाप जिवंत आहेत म्हणून, दिसतेत म्हणून आपण त्यांची जाण तरी ठेवतो. आपले आई वडील जाऊ द्या, खेदाची गोष्ट सांगू का, त्यांचं वर्ष श्राद्ध सुद्धा आपल्या लक्षात नसतं विठ्ठल. पाऊस पडल्यावर लक्षात येतं. आई पावसाळ्यात वाढली होती बरं का, कॅलेंडर काढा वर्ष श्राद्ध कवाय बघा. थंडी पडल्यावर लक्षात येतं, आई थंडीत गेलती बरं का, बघा केव्हा वर्ष श्राद्ध येते. पूर्वी तर अशी पद्धत होती घरात, आता शिकलोय म्हणून आपल्या कॅलेंडर. पूर्वी कॅलेंडर ना फॅलेंडर काय सुद्धा नव्हतं घरात कोणी. मग गावच्या भटाचं काम, त्या भटानं सगळ्या नोंदी ठेवायच्या. हौसाबाई कवा गेल्या, गंगाराम कवा गेले, आणि त्यानं वर्ष व्हायच्या त्या आईला जायचं सांगायचं, बाबूराव पुढच्या आठवड्यात आईचं वर्ष श्राद्ध आहे बरं का, पिंट्या 4 माणसं घालायला लागतील बरं का. पोरगा विसरला, आईबाप विसरले, देव लक्षात ठेवतोय आपण विठ्ठल. विसरतो ते आपण, विसरत नाही तो देव विठ्ठल. आपला मुद्दा असा चालला होता, आपण देवाला विसरतो पण देव आपल्याला विसरत नाही. सांगा आपण देवाला विसरतो का नाही? 100% विसरतो. पण संतांचा बोध सांगू का, देव आपल्याला नाही हो विसरत. आपण गडबड आहे म्हणून देवपूजा,
बाजूला सरतो. गडबड आहे म्हणून वारीला जात नाही, काम आहे म्हणून उपवास करत नाही. पण सांगा, त्याची पूजा चुकते, त्याला गंध लावायचा विसरतो, त्याला फुल घालायचं विसरतो, कधी कधी पूजा सुद्धा चुकते. पण सांगा, देवानं 2 डोळे देताना तो आपल्याला विसरला नाही, 2 हात द्यायला तो विसरला नाही, 2 पाय द्यायला तो नाही विसरला, हा देह द्यायला तो विसरला नाही. तुकोबाराय काय म्हणाले माहितीये का? नाटाचा अभंग, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, तयाचे मी करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायन गुण तयाचे. अहो, पातेलभर पीठ सुद्धा आपण दुसऱ्याला देत नाही, एकदा दिलं ते देतो तरी कसं, हलका 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 हलका, आणि दिले वाटावं म्हणून पुन्हा हात पुढच्याला वाटावं, बायनं दाबून भरलंय, वतावं तर अर्ध पातेल सुद्धा मिळत नाही. सांगा, पीठ द्यायला सुद्धा आपण विचार करतो, अख्खाच्या अख्खा देह देवाना दिला, काय त्याची किंमत करता विठ्ठल. आपण देण्याच्या बाबतीत विचार करतो, देवानं आपल्या बाबतीत द्यायचा विचार केला नाही. म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि प्रस्तुत अभंगामधून आपण एक 4-5 मुद्द्यांचा विचार करणार आहोत आणि कीर्तनाची इतिश्री करणार आहोत. पहिला मुद्दा, आपण देवाकडे काय मागतो. दुसरा मुद्दा, तुकोबाराने देवाकडे काय मागितले. तिसरा मुद्दा, देव मागणाऱ्याला काय देतो. आणि चौथा, आपलं मागणं कसं अशाश्वत आहे, संतांनी मागितलेलं कसं शाश्वत आहे. म्हणून तुकोबाराने जे मागितलं तेच कसं योग्य आहे. विठ्ठल. अभंगाचा विचार केला, तुकोबाराय म्हणाले, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी, संत संग देई सदा. यातून आपल्याला दिसून येतं, आपण विचार केला की तुकोबारायांनी कशाची मागणी केली नाही, मागण्यातून प्रत्यक्ष देवाचीच मागणी केली. तुकोबारायांनी कशाची मागणी केली, बोला, देवाची. तुकोबारायांनी कशाची मागणी केली, देवाची. तुकोबारायांनी कशाची मागणी केली, देव, बोला बोला. तुकोबारायांनी कशाची मागणी केली, देवाची. पुढचा मुद्दा काय, आपण कशाची मागणी करतो. विठ्ठल. तुकोबारायांनी देव सोडून काय मागितलं नाही. आपण सगळं सोडतो, देवाला मागत मागायचं विसरतो. काय मागतो आपण. आमचे महाराज म्हणायचे, देवळात भक्त कमी आणि भिकारी जास्त आहेत. बाहेर थाटी घेऊन बसलेला भिकारी वेगळा आणि सुटाबुटात 9वारी साडीत आत गेलेला भिकारी वेगळा. बाहेरचा भिकारी तोंडानं मागतो, देवा दे, तोंडानं मागतो, माऊली 2 रुपये तिथे द्या, 4 रुपये तिथे द्या. आपण तोंडानं मागत नाही, आपण नवसानं मागतो. ही दे, मग ही दे. भक्ती म्हणजे व्यवहार आहे का, सांगा बरं. भक्ती म्हणजे काय, व्यवहार झाला का. म्हणून भक्त कमी, भिकारी जास्त देवळात जाईल. तुम्हाला सांगू का, जो देव देत नाही त्याच्याकडे माणसं जात सुद्धा नाही. विठ्ठल. विचार करा, तुम्हा आम्हाला फक्त आणि फक्त भौतिक गोष्टींमध्ये अडकवलं आणि सांगितलं, आमका आमका देव नवसाला पावतो, आमक्या आमकी देवी नवसाला पावते, म्हणून तुम्ही आम्ही जातो. सांगा बरं, खरं आहे का नाही. आज मालिका आल्या तशा आपण देव बदलला का नाही, खऱ्यानं सांगा. आम्ही 7वी 8वीला होतो, खंडोबाची मालिका होती. झाडून माणसं जेजुरीला, झाडून माणसं पालीला. का, अलीकडच्या 2 वर्षांमध्ये स्वामी समर्थांची मालिका चालू झाली. बघल त्यो श्री स्वामी समर्थ, बघल त्यो 10 वर्षापूर्वी जो देव गावाला माहित नव्हता, त्या देवाला गावाला याड लावलं. वर्षभरापूर्वी बाळूमामांची मालिका चालू झाली. अमावश्याला काढली गाडी, गेला.
मालिका बदलली, देव बदलला. वाक्य बोलू का? तुम्ही आम्ही देव बदलतो. एवढी वर्ष झाली देवानं आपल्याला नाही बदललं. मालिका बदलली, आपला देव बदलला. आज आमची मालिका, उद्या कुठल्या म्हसोबाची मालिका चालू होते. माणसं म्हसोबाला सुद्धा जाणार. मालिका बदलली, आपण देव बदलला. पण नीट विचार करा, लाखो वर्षापूर्वी माणूस बदलला, माणूस तयार केला, लाखो वर्ष झाली त्याला, पण देवानं माणसाला नाही बदललं. आपण देवाला बदलू. देवानं बदललंय का? सांगा बरं, सांगा. 5 वर्ष झाली इथलं डोळ इथं गेलं, असं झालं का? 10 वर्षानं हात खाली जाणार, पायवर येणार, असं झालं का? 15 वर्षानं माणसं नाकानं बोलायला लागणार, असं होईल का? डोळ्यानं श्वास घेणार, असं होईल का? नाही. तुम्ही आम्ही बदलू, देवानं आहे तसंच ठेवलं. तुझा विसरणं भावा, माय बाप्पा एवढा आम्हाला दिलंस, एवढा आम्हाला दिलंस, किती गणना करू त्याची, किती गणना करू? सांगू का एक उदाहरण देतो, तुम्हाला पटेल. अहो, साधा अर्ध्या इंचाचा दात असतो आपला, तो हलू द्या, डॉक्टर कडे जावा, तुम्हाला 5-6 हजाराला फाडल्याशिवाय तो बाहेर सोडत नाही. खरं आहे की नाही? सांगा. केवढासा दात आहे तो, लांबनं दिसत सुद्धा नाही. तोंड बंद केलं कळत पण नाही बत्तीशी आहे का गेल्या, कळत सुद्धा नाही. खरं आहे की नाही मला? पण तो सुद्धा हलू द्या, आपल्याला दिवस चांगला जात नाही. हलतू 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 डोसकं उठते, पाय ठणकते. म्हणून दवाखान्यात जावा. डॉक्टर म्हणतोय असं तसं बरं होत नाही, 15 दिवसाचा कोर्स करायला लागेल. 2 दिवसानं रोज या, 2 दिवसानं रोज या, 2 दिवसानं रोज या. ते तेवढं पैसे सगळं गोळ्या घालवलं. डॉक्टर म्हणतोय महिना घालवला त्याला, त्यानं दात बघितला, होत्यात त्याच्यापेक्षा दुखायला लागला. होतं का नाही? एक अर्धा इंचाचा एक दात दुखायला लागला तर तुम्हा आम्हाला स्वस्त बसू देत नाही. अख्खीच्या अख्खी 32 फुकट दिली, काय त्याची किंमत करता? विठ्ठल. देवानं दात दिले, पण आपण दुसऱ्यावर खातो. खातो की नाही? देवानं डोळे दिले, पण आपण काय बघतो त्या डोळ्यानं? देवानं हात दिले, त्या हाताने आपण काय करतो? महाराज, या हातानं आठवा शेवटचं चांगलं कर्म कुठलं केलं होतं? तुमचे पाय भाग्यवान म्हणून या मंडपात आला, नाहीतर ते पाय कुठल्या कुठल्या रस्त्याला जाते. विचार करा स्वतःला. एवढं ते आनंद देवानं फुकट दिले, तुम्हा मला माय बाप्पा किंमत नाही. तुझा आठव मला कायम राहू दे. पुढचा मुद्दा मग बघू आपण. आपण देवाला काय मागतो? काय मागतो आपण देवाकडे? तुम्हाला सांगू का? संतांनी जगासाठी मागितलं, आपण आपल्यासाठी सुद्धा व्यवस्थित मागत नाही. विठ्ठल. संतांनी जगासाठी मागितलं. तुकोबरायाचे अभंग काढून बघा, माऊलीचं ज्ञानेश्वरी काढून बघा, संतांच्या कुठलीही अभंग घ्या, तुकोबरायांची प्रचिती काय? तुका झालासे कळस भजन करा सावकाश, तुका तरी सहज बोलेवानी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, बोधा माझी बोध तुका पंचम तो वेद. अशा बोधाच्या ऐश्वर्यावर आरूढ असणारे तुकाराम महाराज, पण मागताना काय? तुझा विसर्ग व्हावा. इतकी ऐश्वर्यपूर्ण माऊली, ज्ञानियांचा राजा, इतकं महत्वाचं काम, चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्राम. ऐश्वर्य एवढं मोठं, ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तो माईसे. पण मागताना काय मागते माहितीये का? ती म्हणत नाही माझं बरं होऊ दे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. संतांचा एकही अभंग काढा की ज्यामध्ये संतांनी स्वतःसाठी मागितले, आणि आपला एकही देवाकडचं बोलणं असं काढून दाखवा जे आपण दुसऱ्यासाठी मागितले.
काय मागतो आपण देवाकडे? काय मागतो आपण देवाकडे? आपण 3 गोष्टींचा विचार करू. आपण काय मागतो देवाकडे? 1 पैसा, 2 पद आणि 3 आयुष्य. याच्या पलीकडे आपण काही मागत नाही. विठ्ठल काय मागतो आपण देवाकडे? काय मागतो आपण देवाकडे? बस काय द्यायचंय तर पैसे दे. काय द्यायचंय? पैसे दे. काय द्यायचंय तर पद दे. काय द्यायचंय तर आयुष्य दे. याच्या पलीकडे काही मागत नाही आपण. काय मागतो विचार करा. आपण पैसा मागतोय की नाही सांगा बरं. कोण मागत नाही देवाकडे पैसा? हात वर करा. पण पैशाचे एक गुण सांगू का? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला दुसऱ्याच बरं वाटत नाही, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याच दुसऱ्याला बरं वाटत नाही. विठ्ठल विचार करा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला दुसऱ्यात अजिबात बरं वाटत नाही, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याच दुसऱ्यालाही बरं वाटत नाही. सांगा बरं, वाटतं का आपल्याला बरं? शेजारणीच्या पोराला 10 लाखाचा पॅकेजची नोकरी लागली. खऱ्यानं सांगा आपल्याला बरं वाटतं का? आपल्याला वाटतं त्याला 10 लाखाची लागली, माझ्या पोराला का नाही? शेजारच्याने घराचा पाया काढला. पाया काढायचा तर आपल्या पोटात कळ. खराय का नाही? शेजारच्यानं गाडी घेतली, आपण म्हणतो हलक्यातले. पुढचं वाक्य बोलू का? आपल्याला दुसऱ्याचं बरं वाटत नाही म्हणून आपलं बरं होत नाही. ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं झालेलं आपल्याला बरं वाटेल तेव्हा सांगावं आपलं बरं व्हायची सुरुवात झाली. दुसऱ्याचं बरं झालेलं नाही बघवत आपल्या, म्हणून आपलं बरं होत नाही. ज्या दिवशी आपण म्हणू वा 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 शेजारच्यानं गाडी घेतली, बरं झालं बरं झालं, आपल्याला पण कधीतरी होईल. बंगला बांधला, बरं झालं, आज त्याचा झाला उद्या माझा होईल. त्याचा पोरगा एवढा नोकरीला लागला, देवा काय रे किती कष्टाने त्या माऊलीने दिवस काढले. खायला अन्न नव्हतं, पोटाला चिमटा घेतला, पोरांना वाढवलं. पोरं पण एवढी हुशार, मायबापाची जाण ठेवली, पोरं शिकली, घरचा पांग फेडाय जोगली, त्यांना नोकरी लागली. बरं झालं, त्यांच्या मुलांना लागली, उद्या माझाही पोरगा त्यांचा आदर्श घेईल असा नाही विचार करत आपण. काय मागतो आपण? पैसा मागतो. दुसरं मागून मागून काय मागतो आपण? पद मागतो. पदाशिवाय आपल्याला दुसरं काही बरं वाटत नाही. वाटतं का नाही? पद लागतं का नाही आपल्याला? पोरांनो, एखाद्या नवरदेवाची वरात जाऊ द्या, आपल्याला वाटतं का नाही आपण नवरदेव व्हावं? वाटतं का नाही? एखादी नटलेली नवरी बघितली, आपल्याला वाटतं आपण नवरी व्हावं. एक मुख्यमंत्र्याचा ताफा गेला, एवढ्या 25-30 गाड्या, पोलीस, एवढी सिक्युरिटी त्याला. खऱ्यानं सांगा आपल्याला वाटतं का नाही आईला मुख्यमंत्री झाला असतं तर? वाटतं का नाही? राष्ट्रपतीला सलामी ठोकली सगळ्या सैन्यानं, आपण टीव्हीवर बघतो, आपल्याला वाटतं आईला मी तिथं असतो तर? आपल्याला पद लागतं. तिसरं आपल्याला आयुष्य लागतं. खायला अन्न सुदे पण जगू वाटतं. पण या तिन्ही गोष्टीचा आपण विचार करू, आणि ते कसे अशाश्वत आहेत, अशाश्वत आहेत याचा विचार करू. विठ्ठल पैशाचा आपण विचार केला, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला दुसऱ्याचं बरं वाटत नाही, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं दुसऱ्याला बरं वाटत नाही. पण पैशाची एक गोष्ट सांगू का? पैसा कधीही शाश्वत नसतो. तुकोबऱ्याचे एक अभंग आहे, धनवंतराला सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. पुढचं चरण महत्वाचं आहे बरं का तुमच्यासाठी. जवळ आले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा, तुका म्हणे जाण भाग्य अशाश्वत जाण. किती खरं सांगितले तुकोबाऱ्याने बघा. एका चरणाचा विचार करू. जवळ आले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. आपलं माहेर जर श्रीमंत असेल तर ती माऊली गावाला सांगत फिरते, माझ्या माहेरचं काय माहितीये का, माझ्या माहेरचं काय माहितीये.
माझं माहेर 15 एकरचा मळा एका जाग्यावर. माझ्या भावानं गाडी घेतल्या 3 मजली, माझ्या 3 भावांचा बंगला येते. सांगते का नाही? पण तीच माहेरचं काय नसू द्या, वाक्य बोलतो. माहेर जर श्रीमंत नसेल का नाही, सासरचा कितीही जाता ती माऊली माहेरला सुद्धा जात नाही. विठ्ठल नवरा दारुडा असू द्या, सासऱ्यानं किती पण लाता हाणू द्या, तर माहेर श्रीमंत नसेल तर ती कुणाला सांगत पण नाही माझ्या माहेरचं गाव ही आहे हे म्हणून. जव चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा, दादाकडे गाडी घोडा हाय तोवर माहेरला पळणार. दादाचं सगळं जाऊ द्या, पोरांना सुद्धा पाठवत नाही. पुढचं वाक्य बोलू का? पोराच्या लग्नात सुद्धा म्हणते मांडलेला मामाना, म्हणती का नाही? का बर? तुका म्हणे जाण भाग्य अशाश्वत जाण. पैसा असाय आय, पैशाशिवाय आपल्याला चालता बोलता येत नाही, पण अति पैसा झाला भाग्य अशाश्वत जाण. म्हणून तुकोबारांनी अतिशय उत्तम सांगितला. पैसा कमवायचा ना 100% कमवायचा. कसा कमवायचा? जोडून या धन उत्तम व्यवहारे. बस तुम्हाला पैसा कमवायचा आहे ना, आणि पैसा इतका महत्वाचा आहे आपल्या शास्त्रामध्ये. पुरुषार्थ आहे पैशामध्ये, धर्म अर्थ. पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. पैसा कमवणं कुणाचं काम नाही. पैसा कमवणं सुद्धा पुरुषार्थाचं काम आहे. पण पैसा, येणारा पैसा लक्ष्मी म्हणून यावा. जर तो लक्ष्मी म्हणून आला नाही, दुसऱ्याचा जर तळतळाट घेऊन जर पैसा आला, तुम्हाला सांगू का, घर मातीत घातल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हरामाचा पैसा असू द्या, त्या लक्ष्मीला घर बंद करून थांबवा, लक्ष्मी ती अजिबात थांबणार नाही. पण कष्टाचा पैसा असू द्या, त्या लक्ष्मीला दगडा वापता अजिबात निघून जाणार नाही. विठ्ठल म्हणून आपल्या सणामध्ये पैसा पूजन नाही, लक्ष्मी पूजन. काय पैसा पूजन आहे का? पैसा पूजन काय आपल्याकडे? लक्ष्मी पूजन. पैसा आहे पण तो लक्ष्मी म्हणून आला पाहिजे. तो जर अलक्ष्मी म्हणून आला, तो लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघे सख्या बहिणी आहेत बरं का. आपल्या घराकडे कोणाला आणायचं ते आपल्या हातात आहे. आपण जर रस्त्यातली पैसे खाऊन जर आपल्या घराची भिताड बांधणार असू, ती भिताड तुमच्या अंगावर ढासळल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचा पैसा जर आपल्या पोरांच्या वर खर्च केला, तुम्हाला सांगू का, पोराला कुठल्याही आश्रमात घाला, ती पोरग बाणच झाल्याशिवाय. आपल्याला लागतो पैसा, पण पैसा असा आहे. दुसरं आपल्याला काय लागतं? पद लागतं. पण पदाची गोष्ट अशी आहे ती कुणाकडे जास्त वेळ थांबत नाही. विठ्ठल अजिबात. आणि आता कायदा झाल्यापासून असा कोणही कुठल्याही मायकाला आला असू दे, त्याला 5 वर्षाशिवाय कशावर थांबता येत नाही. विठ्ठल 5 वर्ष काय मस्ती करायची ती कर, पद जाऊ दे. टाईम आहे अक्का, विचार करा. ग्रामपंचायतीचा सदस्य असू दे, गावचा सरपंच असू दे, आमदार असू दे, मंत्री असू दे, मुख्यमंत्री असू दे, खासदार असू दे, पंतप्रधान असू दे, राष्ट्रपती असू दे, पाय उतार व्हावंच लागतं का नाही? आपल्याला वाटतं आपण पंतप्रधान व्हावं, आपल्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं म्हणून बरं वाटतं. गेलेलाच विचार कर की विठ्ठल. मुख्यमंत्र्याचा लवाजमा बघितला आपल्याला बरं वाटतं, पण जो 20 वर्षापूर्वी जो मुख्यमंत्री होता त्याच्या घराकडे सुद्धा कोण फिरकत नाही. खरंय की नाही सांगा?
एकेकाळी ज्यांनी अख्खं गाव गाजवलं. तात्या म्हणतील तशी गावची पूर्व दिशा, आबा म्हणतील तशी गावची पूर्व दिशा. आबाने म्हणावं पोरी त्याच्या संग लग्न कर, पोरीनं डोळं झाकून तिच्यावर लग्न करावं. आबा खाटी येऊ द्या. आबा मेल्यावरच कळतं आबा गेले, कळतं का नाही. आबाने एवढं गाव गाजवलं, पण आबाकडे पद नाही राहिलं. पैसा असाय, पद असाय. तिसरी गोष्ट आयुष्य. बस आपण आयुष्य मागतो का नाही सांगा बरं. आयुष्य आणि आरोग्य मागतो का नाही? 100% मागतो. पण आयुष्याची गोष्ट सांगू दे का, जो मराय टेकलाय आणि ज्याला मरण येत नाही त्याला विचारा काय वाजून किती वर्ष जगणार. तो म्हणतोय काय पण कर, पण लवकर घे बाबा. कार 100 गाठत असाल आला बरे की वाढदिवस 100वा. तो म्हणतो अजिबात नको, मला तास जायचा अवघड झाले, सगळं जाग्या होते. पोरं नातवंड छितू करायला लागली, किती वर्ष जगू. आपल्याला वाटतं 100 करावी. जो 100 झाला त्याला विचारा करूया का 101वा वाढदिवस. तो म्हणतो अजिबात नको, 20 वर्षापूर्वी गेलो असतो बरं झालं असतं. पैसा असा, पद असं, आयुष्य असं. तुकोबरायांनी पैसा दे म्हटलं नाही, आयुष्य दे म्हटलं नाही, पद दे म्हटलं नाही. काय म्हटले? तुझा विसर न व्हावा. बस माय बाप्पा, तुझा विसर तेवढा आम्हाला होऊ देऊ नको. कारण का सांगू का, देवाचा विसर न पडणं हीच देवाची प्राप्ती. विठ्ठल तुझा विसर न व्हावा. तुकोबराने काय मागितलं? माय बाप्पा, तुझा विसर तेवढा पडून देऊ नको. तुझा विसर न व्हावा हेच दान दे का देवा. तुझा विसर न व्हावा. माय बाप काही होऊ दे, तू मात्र आम्हाला, तुझं स्मरण मात्र आम्हाला कायम राहू दे. देवाने एवढं आपल्याला देह दिला, आयुष्य दिलं, पद दिलं, पैसा दिला, इतकं सगळं देवानं दिलं. आता देवानं काय द्यायला पाहिजे? आता देवानं काय द्यायला नको, आता आपणच देवाला देऊ. असं जेव्हा तुकोबरायांची परिस्थिती झाली, अभंगाचं पहिलं चरण हे चिदान देगा देवा,
विचार करत होतो, आपण जे देवाला काय जे मागतो ते किती अशाश्वत आहे. पैसा किती अशाश्वत आहे, पद किती अशाश्वत आहे, आयुष्य किती अशाश्वत आहे. आपण उदाहरण घेऊन बघू. आपल्याला वाटतं आपण पैसा मागावा, आपल्याला वाटतं आपल्याला पद मिळावं, आपल्याला वाटतं आपण आयुष्य मिळावं, पण ज्यांनी ती प्रचिती भोगली त्यांची काय अवस्था आहे. आपल्याला वाटतं पैसा असावा, पण सांगू का, आम्हाला एक लहानपणी असणारी एक गोष्ट होती पुस्तकामध्ये. आपल्याला वाटतं पैसा असावा म्हणून या राजावर देव प्रसन्न झाला. मी आवडतं घेतो. राजावर देव प्रसन्न झाला. म्हणले, राजा तुला काय देऊ सांग. राजाला हवा होता पैसा. राजा देवाला काय म्हणाला माहितीये का, राजा देवा मी ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करेल ती गोष्ट सोन्याची होऊ दे, एवढंच दे मला, बाकी काही नको. देव म्हणले तथास्तु. तथास्तु म्हणल्याबरोबर ज्या बस्करावर तो बसला होता ती झालं सोन्याचं. वा 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 म्हणले. इन्स्टंट रिझल्ट. ज्या दगडा शेजारी बसल्या होत्या दगडाला हात लावला, सोन्याचा. अरे वा. जाताना घोड्यावर बसला, घोडा सोन्याचा. पुढे कुठं जातो तर म्हणलं. आणि घोडा काय म्हातारा घोडा आहे का तो, जोडीतला न्याला. तो टनानं उज. तो म्हणला राहू देतच, जाऊ पुढे. राजवाड्याकडे निघाला. सेवकांनी वर्दी मुजरा घातली. आत निघाला. पायऱ्या चढल्या. जे मोडकं सिंहासन होतं त्या सिंहासनावर बसला. सिंहासन सोन्याचं. जेवायला बसला. ताटाला हात लावला, सोन्याचं. म्हणला दुसरं ताट आण, हे सोन्याचं झाले. दासीनं दुसरं ताट आणलं, हात घातला, ती पण सोन्याचं. ती म्हणले अजून एकदा आण. पुन्हा ताट आणलं, ताट पी सोन्याच व्हायला. म्हणलं भूक नाही ते नाही, एवढा भुक्यालो, 8 दिवस झालं देवाचं नाव घेत भुक्यालो. जेवण नाही ते नाही, पाणी तर आण रे बाबा, पाणी तर आण. पाण्याचा पेला हातात घेतला, सोन्याचा. झाले का बॉम्ब. तिकटनं त्याची लाडकी पोरगी आली. बाबा 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 करत अशी बाबाला मिठी मारली. पोरगीनं मानच टाकली. पोरगी पण सोन्याची. तिला हलवती. पोरगी तुटते. त्याला मग कळालं. तिकडं राणी आणली. थांब म्हणला. जवळ अजिबात येऊ नको. मागितलं काय, झालं काय. आमची एक आजी म्हणायची, घरचं झालं थोडं, वयानं धाडलं गोड. ती बघत नव्हती बाई. दुसरी म्हणायची, ती काय म्हणायची माहितीये का, माझं मला झालंय पुरं, माझं मला झालंय जड, आणि शेजाऱ्यात म्हणते माझं बाळंतपण कर. ताट सोन्याचं, पाणी सोन्याचं, पोरगी सोन्याचं, सिंहासन सोन्याचं. आता काय करायचं. ज्याला हात लावल ती सोन्याचं, ज्याला हात लावल ती सोन्याचं. पुन्हा आणि जंगलात गेला. हाय तिथं बसला. देव कुठला येतो. आधी 8 दिवस बसला, पुन्हा 15 दिवस बसला. देव आला एकदाचा. ते म्हटले आता कशाला बोलवलीस. ते म्हटले देवा मी मागितलं काय. काय मागितलंस तू. ज्याला हात लावल ती सोन्याचं. मिळालं काय. तीच मिळालं की. अरे पण तरी बरं मी हात लावल ती म्हणलं सोन्याच होऊ दे. मी मागणार होतो जी बगल ती सोन्याच होऊ दे. आता एक काम कर,
पाणी सुद्धा नको, पण हाय ते सगळं तू रिवर्स टाक. मला हाय ती, मी राजवाड्यात राहतो, तो मी राजवाडा पिटवीन. रानात झोपडी बांधीन, 4 राहण्या त्या तिघींना सोडीन, एकच घेईन. एकुलती एक पोरगी आहे, तिला घेईन. पण हाय ते सगळं मिटव बाबा, मिटव. गोष्ट अशी, पैसा मागितला झाला असं. दुसरी गोष्ट अशी, आपण काय मागतो? पद मागतो. हिरण्यकश्यपूनं काय मागितलेलं? पद मागितलं, मी अमर होऊ दे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये भस्मासुराची गोष्ट आली बाबा. भस्मासुर काय, मी भस्मासुर अर्जुन म्हणे, पहिल्याच अध्यायात उभे. कृष्णाला म्हणतो, कृष्ण अरे माझे चुलता चुलते आजी आजोबा गुरु सगळं दिसतंय, त्यांना मी मारू, मी काय भस्मासुर आहे का? असं अर्जुन म्हणतो. त्या भस्मासुराची गोष्ट इंटरेस्टिंग आहे बरं का. आपल्याला हवं असतं पद, ते पदाचा कसा घोटाळा होतो बाबा. शंकर कुठे राहतो? कैलासात. अंगी सगळा भस्म. मग शंकर असा ती भस्म लावत होता, आणि ते लावता लावता एक खडा त्याला लागला. कुठला खडा? तो खडा घेतला तर त्यातनं झाला राक्षस निर्माण. तो होता भस्मासूर. तो राक्षस प्रगट झाला. तो म्हणला, मी तुमच्या अंगाला स्पर्श केलाय, मला आता वरदान पाहिजे. भोळा शंकर त्याने विचारलं, बोल भस्मासुरा, तुला काय पाहिजे? तो म्हटला, मला तुमची सेवा द्या. ठीक आहे म्हटला, मी तुला माझी सेवा देतो. काय सेवा कर? एकच कर म्हटला, पृथ्वी तलाव जा, स्मशानभूमीत जा, माणसाची जाळी ती राग गोळा कर, कैलासात ये, ती मी आपली लावत बसतो. चला, भस्मासुराचं एक काम, यायचं, स्मशानभूमी हुडकायची, पेटवलं असलं तर थांबायचं, ती गोळा करायचं, शंकराला. एक दिवस गोळा करता करता असं झालं, राखच सापडली नाही. आता काय करावं? तो म्हटला, शंकरा मला काय सापडलं नाही, आता मग काय करते? तो म्हटला, एक काम करूया का, मला एक तुम्ही वर द्या. काय वर द्या? ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवल त्याला भस्म झाला पाहिजे. शंकरानं वर दिला, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल. तो आला पृथ्वी तलावर, झाला बस. माणसं संपायला लागली पृथ्वीवरची. तो शेवटी राक्षसच होता. तो काय म्हटला माहित आहे का? वरदान काम करतय, आपल्याला काय फसवलं नाही, प्रोडक्ट आहे तीच आहे, म्हणजे जे मागवले तीच मिळाले. आता एक काम करणार म्हटला, आता जाऊन शंकराच्या डोसक्यावर हात ठेवणार. शंकराच्या डोसक्यावर हात ठेवणार आणि त्याची पार्वती मागणार. तो गेला कैलासात. भस्मासुराला शंकर म्हणे, ये भस्मासुरा, आणलास का? म्हणजे नाही आणला. का? आता मी तुमच्याच डोसक्यावर हात ठेवणार आहे. शंकर लागला ना पळायला. पार्वती म्हणून तरी मी सांगत होते, कुणाला पण वर देऊ, माझा ऐकलं नाही, पळा आता. लागला पळाय, देवादिकांना चिंता, सगळे देव दानव ऋषी क्षीरसागरात गेले. विष्णूला उठवलं. लक्ष्मी पाय चेपत, पाय लक्ष्मीच्या हाती. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. सगळे ती विष्णूला उठवू लागली. देवा उठा, देवा उठा, देवा उठा, देवा उठा. विष्णू जागे झाले. म्हणजे काय अडचण आहे? ते म्हणले, असं झालंय, शंकर आता घोटाळ्यात सापडलाय, त्यानं आमक्याला वर दिलता, तो आता त्याच्यावर डोसक्यावर हात ठेवायला, आता तुम्ही काहीतरी करा. विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनीचं रूप घेतलं आणि ती दोघ जिथं पळत होती तिकडे गेला. आता मोहिनीला बघितलं, तो भस्मासुर असा बघ,
वा 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 वा. ज्या पार्वतीला आपण मागत होतो त्याच्या 100 पट ही सुंदर आहे, काहीच अडचण नाही, तिलाच घेऊ आपण. ती म्हणली कोण आहेस तू? ती म्हणली मी मोहिनी. ती म्हणली एवढी सुंदर आहेस, करशील का माझ्यावर लग्न? मी आता राजाच आहे, माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही. ती म्हणली मी करणार आहे, पण आमक माझं एक गाव आहे, त्या गावावर एक देव आहे त्या डोंगरावर, आणि त्या देवाला मी नवस केलाय की जो माझ्यावर लग्न करेल आम्ही जोडीनं तुझ्या दर्शनाला येऊ आणि तुझ्या पुढे आम्ही नाच करू, त्याशिवाय मी कुणावर लग्न करणार नाही. तो म्हणला ठीक ओके. ते म्हणलं असं नाही, माझा देव लय कडक आहे, जर काही चुकलं तळ्यातलं काम नव्हतं. ठीक आहे म्हणला, जोडीनं जायचं. त्याच्या पुढे काय करायचं? तो म्हणला नृत्य करायचंय, शिकव. तिने शिकवाय चालू केलं. मोहिनीनं असा हात करायचा, मग त्या भस्मासुरानं पण असा केला. मोहिनी गारगार फिरली, भस्मासुर पण फिरला. मोहिनीनं असा हात केला, भस्मासुरानं पण हात. आम्हा असं नाचवता 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 त्या मोहिनीने काय केलं माहितीये का? हात झाला भस्म. मला गोष्ट अशी सांगायची होती, देवानं दान दिलं पण त्यातून देवानच पळवाट काढली, तुम्हाला भस्म केलं. हिरण्यकश्यपूला दान दिलं, तुला कोणीही मारू शकत नाही, त्यातनंही देवानं पळवाट काढली, त्याला हुंबऱ्यावर घेऊन मारला की नाही? ज्यांनी देवाला मागितलं ते नष्ट झाले, आणि ज्यांनी देवाला मागितलं ते संत झाले. विठ्ठल. तुम्ही सगळी पुराण काढा, सगळ्या पोथ्या काढा, ज्यांनी देवाला मागितले ती जन्मातनं उठली, पण ज्यांनी देवाला मागितले संत झाले. विठ्ठल. पैशावर एक गोष्ट सांगतो, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची गोष्ट आहे. आपल्याला वाटतो पैसा असावं, सोनं असावं. ते मच्छिंद्रनाथ गेलते स्त्री राज्यात, कदाचित सगळ्यांनी गोष्ट ऐकली असेल. स्त्री राज्यात गेलते आणि तिकडे त्यांचा शिष्य गोरक्षनाथ हुडकत आला. कुठे आहे गुरु राजा, तू कुठे आहेस? गुरुला सुद्धा शिष्याचं भ्या होतं. ते म्हणलं आवर लवकर, मला सोड इथनं पटकन, माझा गोरख आलाय. ती म्हटली निघाल्या ना. तिनं त्याच्या जुळीत सोन्याच्या 2 इटा दिल्या, तर ही घेऊन जावा. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन निघाले. मग कुठे जायचं असलं ती झोळी गोरक्षनाथापाशी द्यायची, आणि मच्छिंद्रनाथ मग ती सांभाळा बर का झोळी, तवरी आवरून बिवरून यायचं. दे झोळी माझ्याकडे. झोळी लक्ष दिलंच नव्हतं, लक्ष आहे नव्हतं झोळीवर लक्ष आहे का तुझं? हाय. अशी दुपारची ऊन लय पडलं होतं, सावली दिसली. मच्छिंद्रनाथ म्हणले तर सावली खाली पडूया जरा. ती सावली खाली पडली, उठेल ते म्हणले आता मी आवरून येतो, झोळी तेवढी सांभाळ. ती म्हटली हा सांभाळतो की. मच्छिंद्रनाथ तिकडे गेली तर गोरक्षनाथानं काय केलं माहितीये का? ती ईट घेतली आणि दिली फेकून, आणि त्यात मातीची ईट ठेवली. मच्छिंद्रनाथ आले आणि बघितली ईट कुठं आहे. म्हणले काय केलं? दिली फेकून. म्हणलं कशाला पाहिजे तुम्हाला? म्हणला शाळा का खोळा तू, सोन्याचा दर काय झालाय माहितीये का तुला? 1.5 लाखाव सोनं गेलंय, तू ईट फेकून दिलीस. गोरखनाथानं काय केलं माहितीये का? त्या पर्वतावर राख फेकली, अख्खा पर्वतच्या पर्वत सोन्याचा झाला. सोनं मागितलं पण संतांनी सोन्याचं करून सोडलं आपल्याला. विठ्ठल. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायी नावडी,
हीच माझी सर्व जोडी. द्रुपदी जवळपास 11:15 गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन तास दीड तास झाला आपण फक्त एकाच चरणाचा विचार करतोय, तुझा विसरण व्हावा. आपण एक गोष्ट बघू नामदेवरायांची आणि कीर्तनाची तिसरी करू. देवाचा आठवा असणं किती महत्वाचं आहे, देवाला न विसरणं किती महत्वाचं आहे. नामदेवरायांच्या आणि माऊलींच्या चरित्रात एक महत्वाचा प्रसंग आहे, आदी तीर्थावळे आणि समाधी. नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं आणि नामदेवराय महाराष्ट्रातले आद्य चरित्रकार आहेत. त्यांनी माऊलींचं चरित्र लिहिलं, आदी तीर्थावळी आणि समाधी. आणि तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये माऊलींना अशी इच्छा झाली की आपला जो व्यापक बोध आहे तो एक दिशे करावा आणि नामदेवराचा जो एक दिशे बोध आहे तो व्यापक करावा. पंढरपूरला आले, नामदेवराय म्हणले, नामदेवराया येता का माझ्या बरोबर तीर्थावळीला. तीर्थावळीचे जवळपास 57-58 अभंग आहेत नामदेवरायांच्या गाथेत. तो बघा इतके तत्वदृष्टीने भरलेले आहेत नामदेवरायांचे ते अभंग. प्रसंग असा झाला, प्रसंग फार मोठा आहे. नामदेवराय देवाकडे गेले, देवाला विनवणी केली. देवा जाऊ का, देव म्हणाले आला का माऊली माऊलींसोबत नामदेवराय तीर्थावळीला गेले, द्वारका पाहिली, काशी पाहिली आणि फिरता फिरता ते राजस्थानात आले. राजस्थान तुम्हाला माहित आहे, संपूर्ण वाळवंटी प्रदेश. आणि फिरता फिरता आले, जवळपास चैत्राचं ऊन, वरून ऊन, घशाला कोरड पडली. कुठं विहीर दिसते का, विहीर दिसते, तिकडे कूप म्हणते, कूप, विहीर दिसते का, विहीर दिसते का. विहीर बघत आले, शेवटी तिथं विहीर दिसली. नामदेवरायांची संतांची परीक्षा कशी होते ते बघा बरं का. विहीर दिसली, विहीर बघितली तर खोलच्या खोल, त्याला ना पायरी ना शेंदाय काय, आणि खाली बघितलं तर एवढं पाणी. आता जायचं कसं. झालं कोरतान तर लागल्या, विहिरीत तर पाणी अगदी थोडं आहे
आणि जायला पण पाहिजे नाही. आता काय करायचं? नामदेवराय योग, ज्ञानोबाराय योगी आपलं योग सामर्थ्य, आपली अष्टसिद्धी माऊलींना जे प्राप्त झाले होते नाथ संप्रदायाकडून, त्यातली लघिमा म्हणजे छोटं होणं, हलकं होतं आणि छोटं होणं, ती लघिमा सिद्धीचा वापर केला, सिद्धी जागृत केली आणि माऊली झाली चिमणी झाले तर ह्याच्यात गेले आणि पाणी पिऊन वर आले. काय नामदेवराया जावं की पिऊन या. ते म्हणाले तुम्ही आई योगी, मला तसलं काही येत नाही. ते म्हणाले हा आता तुमचा योग तुमची भक्ती श्रेष्ठ का आमचा योग श्रेष्ठ? झाली का परीक्षा? आता काय योग श्रेष्ठ म्हणावं तर वारकऱ्याने योग पंथ स्वीकारला नाही, आणि भक्ती श्रेष्ठ म्हणावी तर आपल्याला खाली जाता येत नाही. काय करावं? माऊली म्हणाले मी आणून देतो की पाणी. ते म्हणले नाही 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 नाही, तुम्ही स्वतःला योगी समजताना आम्ही स्वतःला भक्त समजतो. तुमची जशी योगाची ताकद आहे, आमचा सुद्धा पंचम पुरुषार्थ आहे. आम्ही सुद्धा भक्तीच्या जोरावरच पाणी पिऊ. नामदेवरांनी काय केलं माहितीये का? पंढरीकडे तोंड केलं. पंढरी राया म्हणून विठ्ठला माय बाप्पा हाक मारली. इकडे पंढरीत देव जेवत होते. जेवता जेवता देवाची डावी पापणी हालत होती. अभंग आहेत बरं का, मी काय माझ्या मनाचं सांगत नाही. जेवताना देवाची डावी पापणी हालायला लागली. असं का होते, असं का होते, असं का होते? रुक्मिणी म्हणाले नाम्यान तुमची आठवण काढली बरं का. जेवता जेवता देव उठले, राजस्थानात गेली. नामदेवरायांना बघितलं, नामदेवराया, आणि बघितलं विहीर अशी खळ 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 खळ. अजून ती विहीर आहे बरं का. मला वाटतं त्या गावाचं नाव मला आठवणार नाही, परवाच वाचले मी. खळ 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 पाणी येऊ लागलं. आता ज्या नामदेवरायांसाठी पाणी आणलंय, नामदेवराय कुठं प्यायला तयार आहेत? ते बसले रुसून. देव म्हणते नाम्या, ए नाम्या बघ रे इकडे आणली ना पाणी, आता बघ रे. आम्ही नाही जा, आम्ही नाही. काय रे नाम्या? आलो ना तुझ्यासाठी, तू हाक मारलीस, मी धावत पळत आलो, बघ रे. देवा एवढा का उशीर लावला? मी तुला केव्हाची हाक मारली, तू केव्हाचा आलायस? इथं ज्ञानोबा माझी परीक्षा बघतायत, तुझ्या भक्तीची परीक्षा चालली आहे, आणि तू एवढा का उशीर लावलास? तुला कळत नाही का मी हाक मारल्या मारल्या तुला यावं? देवानं काय उत्तर दिलं माहितीये का? नामदेवराया, अरे तू हाक मारली तेव्हा लगेच आलो असतो रे, पण घोटाळा काय झाला माहितीये का? तू मला हाक मारताना पंढरी राया म्हणून हाक मारलीस. मला पंढरीवर नाही आला लागलं. तू जर मला हृदयनाथा ये रे लवकर, लगेच आलो असतो. तू मला पंढरीवर हाक मारलीस म्हणून मला उशीर झाला. माझ्या हृदयस्थ पांडुरंगा म्हटला असतास लगेच आलो असतो. नामदेवरायाने केलं आणि देव दोघांनाही घेऊन पंढरपूरला आले. देवानं मोकून आता काय काशीवरून आल्यावर काय घालते, त्याला एक वेगळा शब्द आहे, मातोळी काहीतरी असं म्हणते त्याला. नाही मांडे पण नाहीत म्हणत, मावंदे. मावंदे. देवानं मावंदे घातले, सगळ्यांना बोलवलं. प्रसंग असा आहे, नामदेवराय राजस्थानात होते, भक्तीची परीक्षा चालली होती. मला सांगा, तिथं जर देवाचा विसर पडला असता, भक्ती श्रेष्ठ ठरली असती का? योगच श्रेष्ठ ठरला असता. नामदेवरायांनी देवाला हाक मारले, माय बाप्पा पांडुरंगा ये रे लवकर. देवाला नामदेवराय विसरले नाहीत, म्हणून तू कोपऱ्या म्हणणार तुझा विसरणं व्हावा. आणि तुम्हाला सांगू का, देवाकडे मागण्यापेक्षा देवाला मागणं अति सोपं आहे. हे केव्हा कळतं? देवाला मागितल्यावर कळतं देवालाच मागणं सोपं. लौकिक अर्थानं आपल्याला दिसून येतं देवाकडे मागणं सोपं आहे, देवाला मागणं अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही देवाला मागाल तेव्हा कळेल देवाकडे मागण्यापेक्षा देवाला मागणं सोपं आहे. बापाची इस्टेट मागणं सोपं आहे, बापाला मागणं अवघड
अवघड आहे. पण जेव्हा बापाला मागाल तेव्हा कळेल. बापाला मागितला तेच बरं झालं. ज्यांनी इस्टेट मागितली त्यांची इस्टेट संपून गेली. आपण बापाला मागितलं, बाप हे आपल्यापाशी राहिला, त्याचा आशीर्वाद हे आपल्यापाशी राहिला. म्हणून ज्यांनी देवाकडे मागितले ते संपून गेले, आणि ज्यांनी देवाला मागितले ते संत झाले. ज्ञानेश्वर जवळपास 11:30 वाजत आले. आपण जर लवकर बंद केलं नाही तर पोलीस आपल्याला भुलकत येते. त्यामुळं काही न माग आणि झालेली सेवा, जे काही गोड असेल ते तुम्ही घेऊन जा, चांगलं असेल ते घेऊन जा, वाईट असेल ते माझं मला राहू द्या. आणि जे काही चांगलं असेल ते श्री संतांचं आहे, माझ्या सद्गुरु रायांचं आहे. आणि जे काही वाईट असेल ते माझं मला परत द्या. आणि झालेली सेवा गोड मानून घ्या. कशी जरी आबाट असू दे, तिखट असू दे, गोड मानून घ्या. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सपनेले, तेथ माझे उरले पायिक पण विठ्ठल जय जय.